पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतं खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे। धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी जमते। महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर अशाच एका हाजरा फॉल या मनमोहक धबधब्याच्या ठिकाणी सध्या पर्यटक आनंद लुटताना दिसून येत आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारं हाजरा फॉल हे पर्यटन स्थळ 3 राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। हे स्थळ मुंबई कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेलं आहे। निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच पहाडावरून कोसळणारं पाणी आणि तिथे गेल्या 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण ठरतात। जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असतं। ब्रिटिश काळातील अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केलं, म्हणून या धबधब्याला हाजरा फॉल असं नाव पडलं असल्याचं सांगितलं जातंय। या ठिकाणी आपल्या पूर्ण म्हणजे 33 म्हणजे 33 स्वयंसेवक आहेत आणि प्रत्येक स्वयंसेवकाच्या आपण एक शिफ्ट म्हणून ठेवतो। त्या शिफ्ट म्हणजे गेटपासून तर आपण सेकंड गेट जसे पार्किंगला दोघे, तर आपण रेल्वेकडे कोणी जाऊ नये म्हणून तिकडे पण 2-2 मुलं ठेवतो। तशाच आपण लाईफ गार्ड म्हणून इथं पाणीच्या जवळ जे कोणी पाणीत म्हणजे आतमध्ये गेले नाही पाहिजे यासाठी मी कडी सुरक्षा करून ठेवतो। या ठिकाणी आपण 4 ते 6 लोकांचा आपण एक ग्रुप ठेवतो। त्याचप्रमाणे जसं पहाडीवरून कोणी बाहेरून जर नको येत यासाठी मी पहाडीवर पण दोघे मुलांची व्यवस्था करून ठेवतो। हाजरा फॉल या ठिकाणी पर्यटक म्हणून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश या ठिकाणी हाजरा फॉल या ठिकाणी पर्यटक म्हणून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशामधील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। त्याकरिता जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या मदतीने येथील वन व्यवस्थापन समिती या सर्व धबधब्यांची देखरेख करत असून या समितीद्वारे या ठिकाणी जीप लाईन, गार्डन, मुलांना खेळण्यासाठी साहसी खेळ, ट्रेकिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांसोबतच लहान मुलांच्या खेळण्याचं साधन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे। या धबधब्याच्या देखरेखीसाठी नवाटोला या गावातील जवळपास 50 आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळाल्या। त्यामुळे इथे आलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात खाण्याची सोय सुविधा या ठिकाणी आदिवासी युवक युवतींना द्वारा करण्यात येते। तर आपल्या सहकुटुंब सह अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी येत असतात। आम्ही इथं सर्व पर्यटकांना सांगतो, एक पर्यटन स्थळ आहे चांगलं व्यवस्थित। आम्ही गायडन्स करतो त्यांना, पाण्यात जायचं नाही, इकडं तिकडं जायचं नाही, असं तसं म्हणून। अजून कसं आहे सर, आम्हाला एक रोजगार प्राप्त झाला हाजरा फॉलला। आम्ही